अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पेन्शनपुरा भागात एका बंद घरामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत आणि पोलीस आता या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत। पाहूया हा रिपोर्ट। शुक्रवारी दुपारच्या सुमारास अकोला शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरामध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी खदान पोलीस स्टेशनला दिली। माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बंद घराचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक 23 मे पासून बेपत्ता होता आणि त्याच्या नातेवाईकांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये त्याची हरवल्याची तक्रार दाखल केली होती। धक्कादायक बाब म्हणजे ज्या घरात मृतदेह आढळला ते घर मृतकाच्या काकाचे असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह 3 ते 4 दिवस जुना असल्याने तो डिकंपोज झाला आहे। मृतदेह कुणाल किशोर कमलकर नावाच्या युवकाचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतकाच्या काकाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपासासाठी त्याला पोलीस स्टेशनला आणले आहे। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तो जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेमागील सत्य काय आहे हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे। सध्या खदान पोलीस अधिक तपास करीत आहेत। अकोल्यातील या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे।